नव्या जुन्याचा संगम म्हणून आपण आनंदाने साजरा करतो, पण याबरोबर आपण जुन्या काही गोष्टींची देखील आठवण ठेवूया आणि दोन्ही पद्धतीने आपण हा कार्यक्रम संपन्न करूया। या कार्यक्रमाची खास सुरुवात करण्यासाठी मी आधी आमंत्रित करते मुलीची आई आणि मुलाची आई या दोघींना। म्हणजे अंगणातली तुळस, आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे मंदिरात शांतपणे गायलेली संतवाणी, आणि आई म्हणजे निखार वाळवंटात गार पाणी। अशी आई आणि आपल्या लेकरांचा विवाह संपन्न होतानाचा हा आनंदी क्षण त्यांच्यासाठी आपण फुगडी घालून साजरा करूयात का आधी? कारण आपल्याकडे परंपरा ती आहे की आपण विठोबा माऊलीच्या दर्शनाला जाताना सुद्धा फुगडी घालतो आणि आनंदाच्या प्रसंगी फुगडी घालण्याची पद्धत। चला, फुगडी घालता येत नसेल तरी किमान घेऊया आपण तुमच्या दोघांची आणि या दोघांची पण फुगडी घेऊया। येस, सेंटरला येते त्यांच्या। पण आता तुम्हाला फुगडी खेळताना काहीतरी म्हणावं लागेल ना, जरा जागा सोडून बसा, आम्ही आहोत। हां, बस बस, एकच एक तिकडे कपल। ओके, रेडी? स्मरण घेणारा फुगडी घालू आरंभाला आशीर्वाद मिळो अमित गौरीच्या सुखी संसार। 3 राऊंड घ्या कमीत कमी, प्रॉपर करा प्लीज। 3, 2, 1 गो, स्टार्ट। ग्रूम ब्राइड देखो उनको, तालियां। थैंक यू। आता मुलीचे वडील आणि मुलाचे वडील आपण, अरे बापरे, कुस्ती कोण म्हणले? बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करूया, पण जर आपण माईल्ड पद्धतीची कुस्ती करूया, आपण यांना फुगडी खेळायला आवडत असेल तर फुगडी घेऊया, अन्यथा आपण यांची व्याह्यांची गळाभेट घेऊया आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। मुलीचे वडील आणि मुलाचे वडील। अमितची जोडी एकदम साजेशी आहे। त्यांच्याकडे पाहिजे। हे लग्न जुळवण्यामागे तुम्हाला काय वाटलं की तुम्ही खरंच सुंदर जोडी आहे, तुमचा त्यामागचा काय भाव होता हे स्थळ पसंत करण्यामागे? मुला मुलींची पसंती। अमित मधलं तुम्हाला असं काय आवडलं? तसं अमित सगळाच आवडण्यासारखं आहे। सगळ्यांना ऐकू दे। आले का अमितचे बाबा? हॅलो, माझं नाव डी.पी. पाटील आणि मुलाच्या वडिलांचा मित्र आहे। अच्छा सर, बारवे सर, आपण ती गळाभेट बाबा आल्यानंतर परत घेऊ। आता सध्या आपण आपला परिचय सांगितलं ना, आम्ही दोघं मित्र आहोत, मुलाचे वडील आणि गेल्या 40-45 वर्ष। चला, आपण गळाभेट घेऊया का फुगडी खेळणार तुम्ही? का फुगडी खरं तर अरे वा, एक मिनटं मॅडम, तुम्ही थोडं थांबा, 1 मिनटं। ओके, येस, गळाभेट घ्या, कॅमेऱ्यात नका पाहू। लेक आमची लाडाची तुम्हा घरी नांदा यायची, होता काही उणीव रीत मायेने सांभाळायची, असं मुलीचे बाबा या गळाभेटीमध्ये जणू सांगत आहेत। आता यानंतर सगळ्यांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न झालेलाच आहे, पण आपण एका वेगळ्या पद्धतीने इथे पुन्हा एकदा रिंग सेरेमनी करूयात आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात एकमेकांना अंगठी घालताना।